गुड मॉर्निंग. आज 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी गौरी. गौरी दाते ब्लॉग्स या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. ध्वजारोहणासाठी खाली जायचं होतं म्हणून मी पटकन सगळं आवरून घेतलं. मी सर्वात पहिले छान अशी देवपूजा करून घेतली आणि मनाला प्रसन्न करणारी सकाळ होती. नमस्कार करून घेतला आणि दिवसाची छान अशी सुरुवात केली. मी इथे पूजा करतेय तोपर्यंत विराचे पप्पा बोलत होते, दे मी पटकन छान असा शिरा बनवतो. त्यांनी त्यांच्या पद्धतीने छान असा शिरा बनवला होता आणि खूप सुंदर शिरा झाला होता. आणि सुट्टीच्या दिवशी विराजचे पप्पा मला काही ना काही मदत करत असतात. खरंच खूप छान वाटतं. आणि आम्ही लगेच खाली जायला निघालो. किट्टू छान असा फ्लॅग घेऊन एन्जॉय करत गार्डन मध्ये आला. तिथे गेल्यानंतर किट्टूचे आणि विराजचे बरेच फ्रेंड्स आले होते आणि इथे तयारी झाली होती. खरं तर तिथे गेल्यानंतर मला माझे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचे दिवस आठवतात. आम्हाला खरं तर आदल्या दिवशीच हाफ डे सोडायची, कारण युनिफॉर्म धुण्यासाठी. तेव्हा खरं तर खूप उत्सुकता असायची, कारण आल्यानंतर लगेच तो युनिफॉर्म धुवायचा आणि सुकवून आणि इस्त्रीसाठी ज्याच्याकडे इस्त्री आहे त्याच्याकडे घेऊन जायचो. किंवा मग कोळशाची इस्त्री किंवा मग तांब्यामध्ये कोळसे घालून छान अशी इस्त्री करून जायचो. आणि आदल्या दिवशी जो कोणी बाजारात जाईल त्याला गजरे, वेणी आणायला सांगायची आई. खरं तर आमची तयारी 15 दिवसांपासून चालायची. भाषणं लिहून पाठ करायचो आणि केसांची रेबीन तर लाकडाला असं गुंडाळून ठेवायचो, कारण त्याने इस्त्री केल्यासारखी अगदी नवी कोरी व्हायची. आदल्या दिवशी काय सांगू, आमची इतकी तयारी असायची की हातावर मेहंदी काढायची, दोन्ही हातावर भरून, आणि हातांना आणि पायांना नेलपेंट लावायची. त्या दिवशी अजिबात जास्ती झोप यायची नाही. सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठून अंघोळ करून 2 वेण्या, गजरे घालून तयार व्हायचो आणि छान असं शाळेत जायचो. शाळेत गेल्यानंतर ध्वजारोहण, भाषणं, आमची प्रभात फेरी निघायची. संपूर्ण गावातून घोषणा देत देत आम्ही पुन्हा शाळेकडे यायचो. शाळेत आल्यानंतर गावातले खूप सारे ज्येष्ठ मंडळी चॉकलेट, बिस्किट हे सर्व गोष्टी आणायचे. आमच्या सोसायटीमध्ये ज्येष्ठ मंडळींच्या हातून ध्वजारोहण करण्यात आलं. आम्ही सर्वांनी खूप छान एन्जॉय केलं. ध्वजारोहण झाल्यानंतर इथे छान असा नाश्ता ठेवला होता. ते सर्व मुलं छान असं एन्जॉय करत होते. त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी छान असा शिरा एन्जॉय केला. मुलांनी खाली नाश्ता केला होता त्यामुळे त्यांनी खाल्ला नाही. मी आणि विराजच्या पप्पांनी खाल्लं. नाश्ता झाल्यानंतर मी लगेच दुपारच्या स्वयंपाकाला लागले. आता हा रोजचाच प्रश्न असतो की जेवणामध्ये काय बनवायचं? कारण आज सगळेच घरी होते. मी इथे पटकन तांदूळ निवडून भात गॅसवर ठेवला आणि भाजीची तयारी करायला घेतली. इथे मी आज दोडक्याची भाजी बनवणार होते, कारण सगळ्यांनाच आवडतो दोडका. दोडक्याच्या शिरा वगैरे व्यवस्थित काढून घेतल्या आणि लगेच तो कट करून घेतला. इथे मी दोडक्याच्या शिरा सगळं प्लेटमध्ये ठेवले व्यवस्थित, कारण असंच हे व्यवस्थित कचऱ्यामध्ये टाकलं जातं. त्याने किचन ओटा देखील अजिबात खराब होत नाही आणि आपला वेळही वाचतो, क्लीनही दिसतं. इथे मी लगेच भाजी बनवायला घेतली. कढईमध्ये छान असं तेल घातलं. तेलामध्ये कढीपत्ता घातला आणि हे वाटलेलं वाटण घातलं. या वाटणामध्ये मी कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं दाण्याचं कूट घालून व्यवस्थित वाटून घेतलं होतं. आता हे वाटण मी व्यवस्थित असं परतून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये घरातले आपले बेसिक मसाले घातले. हळद, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला, हे मसाले घालून छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये दोडक्याच्या फोडी घालून घेतल्या. एक बटाटा घातला आणि चवीनुसार मीठ घातलं आणि छान असं परतून घेतलं. मी ही भाजी अशीच बनवते. अगदी सुकी भाजी बनवायची असेल तर मी दोडक्यांमध्ये मसाला भरून छान अशी बनवते. पण मी थोडा रस्सा बनवणार आहे त्यामुळे मी ही भाजी अशी बनवली. मला याची रस्सा भाजी बनवायची होती म्हणून मी यामध्ये पाणी घालून घेतलं आणि छान अशी शिजायला ठेवली. अशी पण ही भाजी खूप छान लागते. आणि सकाळी पाऊस नव्हता पण आता भरपूर असा पाऊस पडतोय. हे वातावरण पाहू शकता. मग काय लगेच पीठ चाळून घेतलं आणि चपात्यांना छान असं पीठ मळून घेतलं. आता इथे भाजी शिजतीये तोपर्यंत मी चपात्यांना पीठ मळून ठेवते. असं 10-15 मिनिटं आधी पीठ मळून ठेवलं की चपात्या छान आणि मऊ होतात. आता इथे माझं पीठ मळून झालं होतं आणि मी ते 10 मिनिटं भिजतही ठेवलं होतं.
त्यानंतर तेल लावून हे पीठ अगदी परत व्यवस्थित मळून घेतलं, जेणेकरून चपात्या अगदी छान आणि मऊ होतात. आणि तोपर्यंत विराच्या पप्पांना त्यांच्या मित्रांनी सांगितलेली एक चटणी बनवायची होती. त्यासाठी ते तव्यावर भाजून त्यांनी चटणी बनवली. मी इथे लगेच छान अशा चपात्या बनवून घेतल्या. चपात्या झाल्यानंतर ना लगेच जेवण करायला बसलो. इथे मी विराजला आणि विराजच्या पप्पांना जेवायला वाढलं आणि सोबत मी देखील बसले होते. आम्ही छान असं जेवण एन्जॉय केलं. एकत्र जेवण्याची मजा काही वेगळीच असते नाही का? त्यानंतर दुपारी बाहेर जायचं होतं मग पटपट आवरून घेतलं आणि तयार होऊन आम्ही निघालो. इथे किटू किती खुश होता बघा, कारण बाहेर जायला त्याला खूपच आवडतं आणि बऱ्यापैकी पाऊसही थांबला होता त्यामुळे आम्ही बाहेर गेलो. आता गणपती जवळ येतायत, तर जाताना आम्ही सगळे गणपती बघत गेलो. कुठला आवडतोय का बघत होतो. खूप छान-छान मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. आणि घरी येताना विराजला सूप, पावभाजी खायची होती, तर किट्टूला डोसा खायचा होता. मग काय मुलांनी आणि आम्ही छान असं एन्जॉय केलं. असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.